लागलीच 3-4 दिवसांनी विजेचे खांब उभारायला सुरुवात झाली. धोंडमाळकडनं तारा ओढल्या जायला लागल्या. गावाच्या पूर्वेला वेशीकडं डीपी जोडण्याच्या कामालाही प्रारंभ झाला. डीपीचं काम करतेवेळी इंजिनियर काळेसाहेब आप्पांना म्हणाले, सरपंच, अवघ्या महिन्याभरात तुमच्या गावाला उजळवून टाकायचं आहे. पहिल्या लॉटमध्ये 100 मीटर्स दिले जातील. ज्यांना लाईट पाहिजे असेल त्यांनी आठवड्याभरात डिपॉझिटसह फॉर्म भरून द्यावेत. फिटिंगचा खर्च प्रत्येकाने करायचा आहे. फिटिंग करणारे कारागीर आणि टेस्ट रिपोर्टची व्यवस्था मी करतो. नाही कोणाला आपल्या विहिरीवरती विद्युत पंप बसवायचे असतील तर. गावातलं काम पूर्ण झालं की मग आपण विहिरीच्या कनेक्शनला सुरुवात करूया. 3-4 दिवसातून एकदा तरी माझी इथे चक्कर असेल. काही अडचणी भासल्या तर नक्की सांगा. तुमच्या गावचं काम युद्धपातळीवर करायची आम्हाला वरून ऑर्डर आहे. तेव्हा वेळोवेळी तुमच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे नितांत. नाही काम आमचंच आहे ना, सहकार्याची चिंताच करू नका. पण साहेब, एका गोष्टीचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. नाही म्हणजे खरंच वाटते बरं का. कोणत्या गोष्टीचं? कसं आहे साहेब, गावात लाईट आणण्यासाठी आमच्याकडनं काहीच हालचाल झालेली नाही. कोणाच्या प्रयत्नामुळं. त्याच्याशी तुम्हाला काय कर्तव्य आहे सरपंच? प्रयत्न कोणी का करेना, लाईट आली आहे ना. नाही कर्तव्य आहे ना साहेब आम्हाला. म्हणजे त्या उपकारकर्त्याचं नाव आम्हाला समजायला पाहिजे का नको? आणि नाव गुप्त ठेवायची जर त्या सद्गृहस्थाची इच्छा असेल तर. साहेब, कमीत कमी मला तरी ते नाव समजायला पाहिजे. या गावचा प्रथम नागरिक म्हणून. तुमचा आग्रहच असेल तर. आग्रह नाही साहेब, विनंती आहे. कसं आहे, त्या माणसाचे आभार मानल्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पाडायचं. ठीक आहे, सांगतो मी नाव. पण त्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की या नावाची गावात कोणाकडेही शेवटपर्यंत चर्चा करायची नाही. तसं काही करायला जाल तर तोटा तुमचा होणार आहे. तो कसा काय? माझ्या माहितीप्रमाणे लाईटच्या उद्घाटनाच्या दिवशी आणखीन 2 पायाभरणी समारंभ होणार आहेत. एक सरकारी दवाखान्याचा आणि दुसरा नदीवरच्या पुलाचा. काळेसाहेब शांतपणे म्हणाले, काय काय सांगताय काय साहेब? म्हणजे हे खरं सांगताय ना तुम्ही मला? वा वा वा. आप्पांनी अत्यंत आनंदानं विचारलं. त्यांच्या आनंदाला सीमा राहिलेली नव्हती. सरपंच, विश्वास ठेवा माझ्यावर. आणखीन सांगतो, खबर अशी आहे की पुलाचं काम पूर्ण झालं की सडकेचं काम हाती घेतलं जाणार आहे. STची सोयसुद्धा होणार आहे. साहेब, पुरे आणखीन सांगू नका. मनात आनंद मावाना माझ्या. फक्त लवकरात लवकर या अडगळीत पडलेल्या डोंगरगावचं भाग्य उजळून टाकू इच्छिणाऱ्या त्या महापुरुषाचं नाव सांगा. त्या महापुरुषाचं नाव आहे रामदास पांडुरंग शेळके. आप्पा संभ्रमात पडले. कोण हा रामदास शेळके? त्यांनी 3-4 वेळा स्वतःला पुन्हा पुन्हा विचारलं, पण उत्तर काही मिळालं नाही. जरा वेळानं किंचित आश्चर्यानं विचारलं, एवढा कसला विचार करताय तुम्ही सरपंच? नाही, तुम्ही जे नाव सांगितलं ना ते विचार करायला लावणार आहे हो. या नावाचा माणूस माझ्या ऐकण्यात बी नाही. आश्चर्य आहे. आता कृपा करून या नावासंबंधी अधिक चौकशी करू नका. माझ्याकडनं अगोदरच वचनभंगाचं पाप घडलेलं आहे. उद्घाटनाच्या दिवशी आपोआप उलगडा होईल. फक्त एकच महत्त्वाचा सल्ला देतो, उद्घाटन आणि पायाभरणी समारंभाला आमदार साहेबांना बोलवा. त्यांना सोडून आम्ही दुसऱ्या कोणाकडे जाणार? नाही पण ह्या शेळके साहेबांनी फार कोड्यात टाकलो. असू दे, अच्छा निघतो मी. नाही, घरी येता येईन तुम्ही? नाही, आज नाही, पुन्हा केव्हा तरी. पण तेव्हा मात्र जेवल्याशिवाय सोडणार नाही. लाईटचं काम पूर्ण होईपर्यंत जेवणाचा आग्रह धरू नका सरपंच. ड्युटी आधी. काळेसाहेब हात जोडून म्हणाले. रामदास पांडुरंग शेळके या नावाभोवती आप्पांचं विचारचक्र 2 दिवस विरविरत होतं. या नावाचा एकही पुढारी त्यांच्या आठवणीत नव्हता. त्यांना डोंगरगावसाठी जे जे करता आलं नव्हतं ते या शेळके साहेबांनी लीलया करून दाखवल्यामुळे ते 2ही दिवस बेचैन होते. त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब होती. आप्पा अनेकदा मनोमन म्हणाले, आपला मोठेपणा जपण्यासाठी, आपल्याला अपमानित न करण्यासाठी शेळके साहेबांनी स्वतःचं नाव नक्की गुप्त ठेवायला सांगितलेलं असणार. त्यांच्यासारखं आपलं मन विशाल आहे का? गावच्या भल्याचे फक्त विचार आपल्या मनात आले, प्रत्यक्ष कृती मात्र घडली नाही. शेळके साहेबांनी लाज राखली आपली.
झोपण्यासाठी त्यांनी अंथरुणावर अंग टाकलं तरी त्यांच्या मनातनं हे विचार गेले नाहीत. शिवाय काळेसाहेबांसारख्या प्रामाणिक जबाबदार अधिकाऱ्यानंही त्यांना थक्क करून टाकलं होतं. निरपेक्ष मनानं ते त्यांच्या माणसांसह डोंगरगावसाठी मेहनत घेत होते. रात्री 11च्या दरम्यान कोणीतरी बाहेरनं दार ठोठावलं. आप्पा जागेच होते. कंदिलाची वात मोठी करून त्यांनी विचारलं, अरे कोण आहे? मी नाना, दार उघडा की. एवढ्या रात्री? दाराकडे जात आप्पा आश्चर्यानं उद्गारले. त्यांनी कडी काढली. नानांबरोबर म्हादा आणि बाळा होता. त्यांचं आश्चर्य आणखीनच वाढलं. त्यांनी विचारलं, काय भानगड काय नाना? एक वाईट बातमी आहे. मगा पोलिसाची जीप महाराजासनी घेऊन गेली. का बरं? पोलिसांनी काय कारण बिरण? कारण सांगितलं पण समजा कुबांडे आप्पा. बाळा संतापून म्हणाला. आत या, पोलिसांनी काय कारण सांगितलं ते मला शांतपणे सांगा. आप्पा, आम्ही विचारलं तेव्हा जमादार म्हणाला की तुमचा हा रामदास नावाचा जो महाराज आहे ना, हा भोंदू आहे. तो चोर आहे, तो लफंगा आहे. गावातल्या अनेकांच्या याच्याबद्दल तक्रारी आहेत. गावातल्या काही टार्गट तरुणांना हाताशी धरून यांनी गावात दुही माजवण्याचं काम चाललेलं आहे, म्हणून आम्ही या दुराचारी माणसाला अटक करून येतोय. नानांनी जसंच्या तसं सांगितलं. क्षणार्धात आप्पांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. सतावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आप्पांना मिळालं होतं. आनंद सीमापार गेला असताना अत्यंत वाईट घटना कानावर पडली. त्यांचं मुखकमल काळवंडलं. त्यांच्या नेत्रातनं खळकन 2 अश्रुबिंदू गालावर ओघळले. काळजाला भली मोठी जखम झाली. विषण्ण स्वरात ते म्हणाले, अरे कोणी पण निषेध करावी अशी वाईट घटना घडली ना. नाही, असं घडाय नको होतं. महाराजांचं मोठेपण आपल्या गावकऱ्यांना वळखता नाही आलं. त्यांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत का आपण त्यातनं उतराई होऊच शकणार नाही. जाऊ द्या, उद्याच दिवस उगवायच्या आत आपण धोंडमाळची वाट धरू. 12 वाजायच्या आत कोणत्याही परिस्थितीत आपण महाराजांना पोलीस स्टेशनातनं बाहेर काढू. काळजी करू नका, शांतपणे जाऊन झोपा आता. आणखीन काही मंडळींना घ्यायचं का बरोबर? आपण फक्त तात्यांना घेऊन पुढं जाऊ. ज्यांना यायचं असेल ते मागून येतील. नाना गेल्यानंतर आप्पांनी अंग टाकलं पण त्यांना बराच वेळेपर्यंत झोप येऊ शकली नाही. ज्या सद्ग्रहस्थानं कुणावर कसलाही अन्याय केला नाही, ज्यांनी स्वतःचं नाव गाव उपकारांचं ओझं करून ठेवलं, जो या गावासाठी अहोरात्र झिजला, अशा सज्जन माणसाला आपल्या गावकऱ्यांनी कुटील डावानं अटक करावे. काळेश्वरा, गावाच्या वतीनं मी तुझी क्षमा मागतो. ज्यांनी हे पाप करायचं धाडस केलं असेल त्याला मी तुझ्यापुढे लोटांगण घालायला लावल्याशिवाय राहणार नाही. तिकडे नंदा ही अंथरुणात तळमळत होती. तिच्यावर तर जणू आसमान कोसळलं होतं. जन्मदात्या आईला सुद्धा ती आपली आसवं दाखवू शकत नव्हती. काळजात आगडो मुसळला होता. उपकाराची जाणीव नसलेल्या साऱ्या गावाचीच तिला चीड आली होती. महाराजांना काय वाटलं असेल? पोलीस मारहाण तर करणार नाहीत ना. त्यांनाही आपल्याप्रमाणे गावकऱ्यांविषयी चीड आलेली असणारच. पण मग गाव सोडून जायचा तर ते निर्णय घेणार नाहीत ना. आपण अडवू शकणार नाही त्यांना. देवा काळेश्वरा, कसला प्रसंग आणलास रे महाराजांवर. बैलपोळ्याच्या दिवशी रामदास तिला सहज म्हणाला होता, नंदा, आपलं प्रारब्ध कधी कोणतं वळण घेईल ते सांगता येणार नाही. त्या आठवणीनं नंदा आणखीनच खचली. ती मनोमन काळेश्वराला आळवायला लागली. काळेश्वरा, अरे महाराजांनी तुझी सकाळ संध्याकाळ मनोभावे सेवा चाकरी केली म्हणून त्यांना तू हा दिवस दाखवलास का? कोणता अपराध केला रे त्यांनी? कोणतं पापकर्म घडलं त्यांच्या हातून? तू दयाळू आहेस ना. माझ्या प्रारब्धात काही असू दे, दैवगती असेल त्याप्रमाणे घडेल. मी माझ्यासाठी तुझ्याकडे काहीही मागत नाही आहे. फक्त महाराजांची या संकटातनं सही सलामत सुटका कर. त्यांच्या तपश्चर्येची लाज राख. हे गाव सोडून जाण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी आप्पा, नाना आणि तात्या धोंडमाळच्या वाटेला लागले. त्यांच्यानंतर अर्ध्या पाऊण तासानं 25-30 तरुण गावाच्या बाहेर पडले. साऱ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं होतं. साऱ्यांचा आत्मा त्यांच्या परमप्रिय महाराजांसाठी तिळतिळ तुटत होता.
धोंडमाळमध्ये पोहोचताच वाटेत ठरल्याप्रमाणे तात्या पोलीस स्टेशनकडे आणि आप्पा नानांसह आमदार साहेबांकडे गेले. मेहरबानी आमदार साहेबांची भेट झाली. आप्पांनी त्यांना थोडक्यात सारा वृत्तांत कथन केला. ओठ आवळून मिनिटभर आमदारांनी स्वतःशी विचार केला आणि मग पोलीस स्टेशनला त्यांनी फोन लावला. पहिल्यांदा रामदासच्या अटकेची प्राथमिक चौकशी केली. हळूहळू त्यांच्या रागाचा पारा वाढत गेला. फौजदार साहेबांची त्यांनी अशी काही हजेरी घेतली की फौजदार साहेब तप करत म्हणाले, काल मी इथं नव्हतो साहेब, बाहेर गेलो होतो. सकाळी आलो. मला जमादारानं काही कल्पनाच दिली नव्हती. आत्ता समजलं. मी विचारतो ना साहेब त्यांना. रामदास शेळकेंना त्वरित मुक्त करतो मी साहेब. क्षमा करा साहेब, पुन्हा असं नाही घडणार हो. तेवढ्यात डोंगरगावातली तरुण मंडळी आली. त्यांना पाहताच आमदार साहेब आपल्या ऑफिसच्या बाहेर आले. नम्रपणे हात जोडून म्हणाले, मित्रांनो, इथे येण्याची तुम्ही व्यर्थ तसदी घेतलीत. तुमच्या भावना आप्पांनी सांगितल्या मला. तुमची एकजूट आणि शेळके साहेबांविषयीचं प्रेम कौतुकास्पद आहे. फौजदार साहेबांनी क्षमा मागितली आहे. कुणीतरी खोडसाळपणे बिगर नावाचा अर्ज केल्यामुळे शेळके साहेबांना चौकशीसाठी आणावं लागलं असं ते म्हणाले. आप्पा, तुम्ही यांच्याबरोबर पोलीस स्टेशनकडे जा. कोणाशी कसलाही वाद न घालता रामदासला घेऊन जा. बरं, मग पुन्हा तुमच्या भेटीला केव्हा येऊ? पुढच्या आठवड्यात कधीही या. आठवडाभर मी इथेच आहे. सारेजण पोलीस स्टेशनला गेले. एवढ्या मंडळींना बघून फौजदार साहेब आश्चर्यानं थक्क झाले. रामदासला घेऊन ते बाहेर आले. त्यांनी पुन्हा सगळ्यांची क्षमा मागितली. निनावी अर्ज करणाऱ्याचा तपास करणाऱ्याचं आश्वासन दिलं. महादा पुढे येऊन म्हणाला, साहेब, आमची तुम्हाला विनंती आहे. निनावी अर्ज करणाऱ्याचा तपास करण्याअगोदर तुम्ही तुमच्या जमादार साहेबांचा तपास करा. अर्ज करणारा कोण आहे हे जमादार साहेबच तुम्हाला सांगू शकतील. जमादार साहेब जनतेचे सेवक आहेत का मालक आहेत? जनसेवा करताना जनतेशी कसं वागायचं असतं हे त्यांना एकदा सोप्या भाषेत समजावून सांगितलं तर बरं होईल साहेब. फौजदार साहेबांनी जमादाराकडे बघितलं. त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. तोच नाथा म्हणाला, साहेब, कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आम्ही खेड्यातली गरीब अडाणी माणसं असलो तरी तुमची माणसं कायदा हातात घेऊन गोरगरिबांना छळतात हे आम्हाला चांगलं समजतं. महाराज आमचे आदर्श आहेत. त्यांनी डोंगर गावावर डोंगरा एवढे उपकार केलेले आहेत. बिगर नावाच्या अर्जावरून बिगर चौकशीनं एखाद्याला हातकड्या घालणं योग्य असेल तर आम्ही आपली क्षमा मागतो. तेवढ्यात तात्यासाहेब बाहेर आले. रामदासनं सर्वांना चालण्याचा इशारा केला. फौजदार साहेबांकडे उत्तरच नव्हतं. सगळेजण उपाशी पोटी धोंडमाळपर्यंत पायी चालत आलेले होते. एकालाही तहान भुकेची आठवण झालेली नव्हती. पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडताच कांती शेठ म्हणाले, नाथा, साऱ्या मंडळींना घेऊन माझ्या घरी जा. मी म्हादाला आणि बाळाला बरोबर नेतो. खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो. कांती शेठनं 100 रुपये खर्च केले. भेळभत्ता खाऊन मंडळी गावच्या वाटेला लागली. चालता चालता गप्पात रंगली. रामदासनं मात्र मौन धारण केलं होतं. तो जणू चैतन्यच हरवून बसला होता. त्याच्या काळजाला भली मोठी जखम झाली होती. मनात झंझावात निर्माण झाला होता. त्याचं मन सैरभैर झालेलं होतं. या वादळाला थोपवण्याचा तो संपूर्ण वाटभर आटोकाट प्रयत्न करत होता, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. वेशीजवळ येताच त्याची पावलं आपोआप देवळाकडे वळली. कितीतरी वेळ तो एकटाच शिवलिंगाजवळ डोळे मिटून हात जोडून बसला होता. एका विशिष्ट निर्णयाप्रत आल्यावर त्याने डोळे उघडले. गालावरनं ओघळणारी आसवं पुसली आणि मग तो हात जोडून म्हणाला, हे दयाघना काळेश्वरा, माझ्या सेवेत काही कमतरता राहिली का? कोणता अपराध घडला माझ्याकडून? तुला माझी सेवा मंजूर नाही अशी आता माझी खात्री झाली आहे. अशा प्रकारचं अपमानित जीणं जगण्यासाठी लाचारी पत्करून मी नाही राहणार या गावात. पूर्वीसारखा वाट दिसेल तिकडे जाईन मी. काळजावर दगड ठेवून सगळं विसरण्याचा प्रयत्न करीन. शेवटचा नमस्कार करतो. काही चूक घडली असेल तर माफ कर. असं म्हणून तो उठला. शिवलिंगाला डोळे भरून पाहिलं. पापण्यांच्या कडा पुन्हा ओलावल्या. भावनांच्या सागरात गटांगळ्या खाणाऱ्या मनाला आवर घालून तो वळला. गाभाऱ्याच्या दाराशी नंदा उभी होती. तिने त्याचं सारं बोलणं ऐकलं होतं. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तिचं दुःख जाणून त्याच्या मनात उलघाल झाली. यावेळी मात्र मनाला आवर घालणं फार जड गेलं.
तोंडातून ब्र शब्दही न उच्चारता तो तिला ओलांडून मंडपात आला. मंडपाच्या पायऱ्यांवर विमनस्कपणे उमा आणि छाया बसल्या होत्या. पारावरती नाथा, म्हादा, बाळा, गणा, पांडा बसले होते. सगळे चिंताग्रस्त. एकाएकी सारेजण परके वाटायला लागले. खाली मान घालून तो चालायला लागला. निरोप घ्यायचं त्याला धाडसच झालं नाही. तो आपल्या खोलीकडे जाईल असंच सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. जेव्हा नंदा बाहेर येऊन म्हणाली, उमावहिनी महाराजांना अडवायला जा, ते गाव सोडून निघालेत, पुन्हा गावात येणार नाहीत ते, नाथा, मादा. साऱ्यांच्याच काळजावर वज्राघात झाला. क्षणाचाही विलंब न लावता रामदासला रोखण्यासाठी ते धावत सुटले. वेशी पलीकडे 25-30 पावलांवरती सगळ्यांनी त्याला गाठलं. उमा त्याचा हात धरून आसवांना आवर घालून म्हणाली, अरे समद्या गावाने असा काय अपराध केलाय दादा? अशी डोक्यात राग घालून घेऊ न ग, तुझे पाय धरते मी, जाऊ न गर दादा. अरे तू गेलास तर मी कुणाला राखे बांधू, भाऊबीजेला कुणाला बाबाळू, सांग की, बोल की दादा. असा येडा विचार करू नगस. मला रोखण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका, मला जाऊ द्या. या गावातला माझा शेर आता संपलाय. अरे आमच्यावर रागवून जाताय का महाराज? आमचा अपराध तरी सांगा ना, बाळाने विचारलं. महाराज आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. तुमच्या मोहर आम्ही पदर पसरतो, नका न जाऊ महाराज. अहो तुम्हाला जायचंच होतं तर आम्हाला कशाला एवढा लाळा लावला? नाथाची बायको छाया रडत रडत म्हणाली, बंधू भगिनींनो, तुम्ही माझे पाय धरावेत, माझ्या पुढे पदर पसरावेत, माझी विनवणी करावी, एवढी माझी आता लायकी नाही. मी अपराधी आहे. जाऊ द्या मला अडवू नका. कोण म्हणतं तुम्ही अपराधी आहे? पोलीस स्टेशनमध्ये मी माझ्या अपराधांची यादी वाचली आहे. काळेश्वराचं अखेरचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी आलो. मला जाऊ द्या, मी हात जोडतो. एक चोर, लफंगा, भामटा तुमच्यात येऊन काही काळ राहिला होता असं समजून आपापल्या घरी जा. नाही महाराज, नाही, आम्हाला खात्री आहे तुम्ही निर्दोष आहात. क्षमा करा, मला कृपा करून आणखीन आग्रह करू नका. मी लाचार असतो तर कदाचित तुमच्या प्रेमाखातर अपमानाची पर्वा न करता इथे राहणं पसंत केलं असतं, परंतु मी लाचार नाही. आणि इथे राहिलो तर क्षणाक्षणाला अपराधित्वाची जाणीव काळीच कुरतडत राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं निरपराधित्व सिद्ध झालं तर? बाळा निर्णायक स्वरात म्हणाला. रामदास अधोवदनानं त्याच्याकडे नुसता पाहत राहिला. मग बाळानं स्पष्टीकरण दिलं. महाराज, पाटील आणि सरपंचांना विनंती करून आम्ही ग्रामसभा भरवतो. बघूया तुमच्याबद्दल कोणाच्या मनात काय आहे ते. ज्यांना तुमच्यावर आरोप करायचे असतील त्यांना परवानगी देऊ. त्या आरोपांचं खंडन करण्याची आमची तयारी आहे. दादा, आता नग ना अनुमान करू. तुझ्यावरचा कलंक 2 शाने निघाला नाही तर आम्ही तुझी वाट अडवणार नाही. चल की रे दादा माघारा. उमानं त्याला बहिणीच्या नात्यानं हाताला धरून जवळजवळ माघारी ओढत ओढत नेलं. हा भावमधुर प्रसंग बघायला अनेक लहान थोर माणसं तिथे गोळा झाली होती. रामदास जेव्हा आपल्या खोलीकडे वळाला तेव्हा बऱ्याच जणांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते आणि नंदाच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. दुसरा दिवस उगवला. रामदासच्या नित्यक्रमाला सुरुवात झाली. रात्री त्याला शांत झोप लागली होती, पण दुसरा दिवस उजाडल्यावर नंदाच्या आठवणीनं तो काहीसा अस्वस्थ झाला. 9-9:30 वाजायला आले तरी त्याला ती दिसली नाही. सकाळी ती भेटीला येईल असं त्याला वाटलं होतं, पण ती नाही आली, वाट बघून सुद्धा. तो स्वयंपाकाला बसला तेव्हासुद्धा तिचाच विचार त्याच्या मनात घोळत होता. नंदा आपल्यावर नक्कीच रागावलेली असणार. रागावली नसती तर एकदा तरी आली असती. तिला उद्ध्वस्त करून काल आपण जाणार होतो. गाभाऱ्याच्या दारात असतानाच आपण तिला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं. तिच्या अथांग प्रीतीचा आपण विचार केलाच नाही. स्त्रीचं मन पुरुषाप्रमाणे भ्रमराचं नसतं हे आपण जाणायला हवं होतं. आपण फक्त आपलाच विचार केला. नंदाच्या प्रीतीचा अभेर करून जर आपण गेलो असतो तर मग या अपराधाची सजा आपल्याला आयुष्यभर भोगावी लागली असती. अशा प्रकारे अगणित विचार त्याच्या मनात येऊन गेले. बेचैनी जास्तीत जास्त वाढत गेली.
जेवायला बसण्यापूर्वी दोनदा त्याने खिडकीतनं मागं डोकावलं. तिला पाहण्यासाठी डोळे आतुर झाले होते, पण ती जणू अदृश्य झाली होती. दोन्ही वेळा अंगणातल्या तुळशी वृंदावना शेजारी फुललेल्या मोगरेच्या फुलांचा गंध तेवढा मस्तकापर्यंत दरवळत गेला. बाकी सारं शांत होतं. एरवी सताड उघडा असणाऱ्या तिच्या घराचं दारसुद्धा बंद होतं. रामदासला खरोखर अपराध्यासारखं वाटायला लागलं. नंदाच्या आठवणीनं विषण्ण होऊन तो जेवायला बसला. अर्धी भाकरीसुद्धा त्याला संपवता आली नाही. दिवसभर तिच्या आठवणींच्या मधमाशांनी त्याला अनेकदा डंख केला. अर्थात त्यांनी ही तगमग कोणाला जाणवू दिली नाही. रात्रीसुद्धा तिच्या घराचं दार बंद होतं. दुसऱ्या दिवशी मात्र नंदाला राहवलं नाही. तिने 3-4 दिवस रामदासची फजिती करायचं ठरवलं होतं, पण 9-9:30 वाजता मुकाट्यानं आली. त्याच्यासमोर भिंतीला पाठ टेकून बसली. क्षणार्धात रामदासच्या मनातली हुरहुर नाहीशी झाली. अतिशय आनंद झाला त्याला, पण तो न दाखवता सवयीप्रमाणे स्मितहास्य केलं त्याने. आणि मग तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, रागावली होतीस ना? कुणावर रागवायचं? माझ्यावर. तुमच्यावर रागवण्याचा मला काय अधिकार आहे? मी क्षमायाचना करायला हवी का? क्षमा करणारी मी कोण? असं टोचून नको बोलूस. काल का नाही आलीस? आजही येणार नव्हते. का बरं? मी आतुरतेनं वाट पाहत होतो. कशाला ना उगाच मृगजळाच्या मागे धावायचं? हे तू म्हणतीयस, मग काय म्हणू? उद्या तुम्ही इथून परांगंदा झाला तर नुसती आसवड ढाळत राहू का? आत्तापासनं थोडी थोडी सवय करून घ्यायला हवी ना? नंदा हसू दाबत म्हणाली, नंदा, तुला आईवडील आहेत, नातलग आहेत, सगळे सोयरे, नावगावसुद्धा आहे. मला कोण आहे? बेवारशी माणसासारखं कुणीही ठोक करतं. माझी व्यथा समजून घे. मी गेलो तर नाना तुला दुसरा जोडीदार शोधून देतील. मी मात्र आयुष्यभर तुझ्या आठवणी उगाळत राहीन. असं नका म्हणू. तुम्हाला कोणी नसलं तरी मी आहे. मी तुम्हाला नाही वाऱ्यावर सोडणार. तुम्ही जिकडे जाल तिकडे तुमच्या मागोमागे येईन. अगं पण लोक काय म्हणतील? मी नाही लोकांची पर्वा करणार. हे बघ, हा शुद्ध अविचार आहे. क्षणिक मोह सारे आयुष्याचं मातेरं करून टाकतो. तुम्ही मला सोडून गेलात तर माझ्या आयुष्याचं मातेरं व्हायचं राहणार आहे का? मग काय करावं मी? आपलं लग्न होईपर्यंत गाव सोडून जायचा विचार मनात आणू नका. ती गोष्ट आता माझ्या हातात नाही न राहिली. आपलं लग्न होईल असंही तू आता गृहीत धरू नकोस. विघ्न कधी येतील, कुठल्या वाटेनं येतील ते आत्ता नाही सांगता येणार. मला नाही तसं वाटत. विघ्नांना सामोरं जाण्याची आमच्यापेक्षा तुमच्याकडे अधिक शक्ती आहे. मी अडाणी आहे महाराज. माझं प्रेम भाबडं आहे. तेव्हा उगाच शब्दांच्या कसरती करून माझी परीक्षा बघू नका. ठीक आहे, तुला सोडून नाही जाणार मी. जायचं ठरलं तर तुला बरोबर घेऊन जाईन, नाना नानींच्या परवानगीनं. रामदास मस्तपैकी गालात हसत म्हणाला, जाऊ? बैस की. नाही, जे काम होतं ते झालं ना. घरात पसारा पडलाय, जायला हवं. ती उठून म्हणाली, जा, चिंता करू नकोस. काळेश्वराचं कृपाछत्र आपल्या शिरावरती आहे. अगं कर नाही, त्याला डर कशाची? माझी मित्रमंडळी बोलण्यात एवढी पटाईत आहेत की गर्वानं नाही सांगत, बघत राहा. बोलणाऱ्यांची तोंडं कशी बंद करायची हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. कधी आहे ग्रामसभा? परवा संध्याकाळी 4 वाजता काळेश्वरापुढच्या मैदानात. गेल्या 3-4 ग्रामसभा तर चावडी पुढे. तिथे ग्रामसभा घ्यायला मीच नकार दिला. काळेश्वराच्या साक्षीनं निर्णय होऊ दे असा मी आग्रह धरला. माझ्यावर कोणी खोटे नाटे आरोप करू नयेत म्हणून. बरेच हुशार आहात. मोठ्या समाधानानं म्हणून नंदा त्याच्या खोलीतनं बाहेर पडली. गावातल्या अनेकांना ग्रामसभेची उत्सुकता लागून राहिली. 3 वाजल्यापासून एक जण मंदिराच्या आवारात यायला लागला. अर्ध्या पाऊण तासात 50-60 जण गोळा झाले. कोणी मध्येच काम सोडून आलं तर कोणी कामाला गेलंच नाही. ही ग्रामसभा आगळी वेगळी होती. अनेकांचे अनेक उद्देश होते. स्त्रियांनीही या ग्रामसभेला पहिल्यांदाच हजेरी लावली. 15-20 जणी आल्या. रामदासवरच्या श्रद्धेमुळे त्या आल्या होत्या. बरोबर 4 वाजता तो आपल्या 7-8 जिवलग मित्रांसह आला. सभेची सूत्र आप्पांच्या हाती सुपूर्द केल्यानंतर ग्रामसभेच्या नियोजित कामकाजाला सुरुवात झाली.
सभेचा हेतू कथन करण्यासाठी आप्पासाहेब उभे राहिले आणि म्हणाले, ग्रामसभेसाठी जमलेल्या सगळ्या ग्रामस्थांनो, आजची ही ग्रामसभा ज्या विशिष्ट हेतूनं आयोजित केली आहे, तो हेतू तुम्हा मंडळींना माहीत असूनही तुम्हाला पुन्हा अत्यंत थोडक्यात कथन करतो. गेले 6-7 महिने महाराजांचं आपल्या गावात वास्तव्य आहे. या अल्पशा कालखंडात त्यांनी मोठ्या निष्ठेनं आपली जी सेवा केली आहे, ती तुम्हा मंडळींना नव्यानं सांगायची गरज वाटत नाही. त्यांची सेवाभावी वृत्ती, त्यांची परमेश्वर भक्ती, त्यांचा निस्वार्थीपणा आणि कामसुवृत्ती आपण सगळ्यांनी जवळून पाहिली आहे. तेव्हा तुम्हाला असा सवाल करायचे आहे की ज्या सज्जन माणसानं आपल्या गावावर अनंत उपकारांचं ओझं करून ठेवलं आहे, त्या सद्ग्रहस्थावर खोट्या नाट्या आरोपांची चिखलफेक करून या गावातून घालवून द्यायचं का? आपल्याला या विषयावर मत प्रकट करायचं असेल त्याने ते परखडपणेच करावं. महाराज या गावात पाहुणे म्हणून आलेले असले तरी ते या गावच्या सुखदुःखाशी, व्यथावेदनांशी एकरूप झालेले आहेत. निरपराधी माणसाच्या पाठीमागून खंजीर खुपसण्याची ही रीत तुम्हाला मान्य आहे का? एवढं बोलून आप्पा खाली बसले. 1.5-2 मिनिटं तिथे शांतता पसरली. विषयाला वाचा कोणी फोडायची असा विरोधकांना प्रश्न पडलेला असावा. ते एकमेकांकडे बघत असताना रघु उभा राहिला आणि म्हणाला, मंडळी, मला सांगा, पाहुणा किती दिवसाचा असतो? या नवख्या पाहुण्यानं इतके दिवस आपल्या गावामध्ये का तळ ठोकलाय त्याचं कारण कळलं तर लय बरं होईल. ज्यासनी तुम्ही मोठ्या आदरानं महाराज म्हणता, आपुलकीनं खायला प्यायला घालता, त्या महाराजाची जात पात नाव गाव तुम्हाला ठाव आहे का? 10-12 तरण्या पोरासनी धरून शान यांनी चालवलेली कारस्थाना. थांबा राम्या, थांब. काळेश्वराच्या समोर उभा आहेस तू. कोणाच्या इशाऱ्यावरनं तू ही गरळ ओकतोयस हे आम्हाला चांगलं माहिती आहे. कारस्थानं करणाऱ्यांची आम्ही अवलाद नाही. ज्या माणसानं आम्हाला सतत सन्मार्ग दाखवण्याचं काम केलं, जो माणूस निरीच्छपणे घरोघरी राबला, जो माणूस आपल्या कल्याणासाठी झटला आणि ज्यानं वेळोवेळी आपल्यावरची संकटं टाळली, अशा सदाचारी सद्गुणी माणसाच्या नावागावाशी आम्हाला मतलब नाही. जातीपातीचं म्हणाल त्या आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलेले आहेत. माणूस हीच एकमेव जात असते. अरे, ज्याचं मन मुळात निर्मळ असतं, जो परोपकारासाठी सदैव तत्पर असतो, त्याला जातीपातीच्या बंधनात अडकून छळायचा काळ संपलाय. महाराज निर्मळ आहेत, पवित्र आहेत, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. म्हणून त्यांची आपल्या गावाला नितांत गरज आहे. समजलं? महादा काढाडला होता. अरे, ह्या परक्या माणसामुळं आपल्यात वाद कशाला म्हणतो मी? या सज्जन माणसामुळं आपल्या गावात दुफळे निर्माण होत असन तर त्याला आपल्या गावातनं निघून जाण्याची विनंती करायला काहीच हरकत नाही. पकाशेठ छदमी स्वरात म्हणाला. नाथाला राग आवरला नाही. पकाशेठ, तुझ्या बुद्धीची कीव कराविषयी वाटते मला. एका परक्या माणसानं दुसऱ्याला परका ठरवण्याची तुझी कल्पना अप्रतिम आहे खरोखर. महाराजांनी आम्हाला दारूचे पेले पाजले असते, गावातल्या लेकी सुनांची आबरू लुटायला लावली असती, तर गावात एकी राहिली असती का? बघ, या गावात उपरा नाही मी. इथं माझी शेतीवाडी आहे, बैलबारा आहे. हो, मग पकाशेठ, किती जणांच्या घराची तू होळी केलीस हे सांगतोस का? थांब, मला बोलायचे. गीता वहिनी उभी राहून न घाबरता म्हणाली, किती जणांच्या अन्नात ईस कालवलंस ते सांगतोस का रे तू? गाववाल्यानो, काळेश्वराऐवजी याची पूजा करत जा, म्हणजे समधी आबाद होईन गावात. अरे काळ तोंडे, तूच या गावात राहायच्या लायकीचा नाही. तूच ह्या गोष्टीला कारण आहेस. महाराजासारख्या देव माणसाला घालवायला निघाला वय तू? गीता वहिनी ताड बोलायला लागली. सारा जनसमुदाय आश्चर्यानं थक्क झालेला असताना सदा उभा राहिला. लोकांना वाटलं तो रामदास विरुद्ध काहीतरी गरळ ओकेल, पण तो उलटच बोलला. लोको, बिगर नावाच्या अर्जामध्ये महाराजांवरती जे वाईट वांगड आरोप केलेले आहेत
त्याची शहानिशा करण्यासाठी आपण ही ग्रामसभा भरवली आहे का नाही? जमादाराला पैसे चारून महाराजांना कोणी अटक करायला लावली त्यांची नावं मला ठाव आहेत. यो कारण नसताना आपण काथ्याकूट चालवलाय. कोण लफंग आहे, कोण चोर आहे आणि कोण खुनी आहे हे माहिती नाही वय तुम्हाला. कारस्थानं करणारी उलट्या बॉम्बा मारायला लागली हे कसं नाही समजत तुम्हाला? खाण्यापिण्यापायी दादा याळा गळ्यामध्ये टांगणाऱ्या माणसाने महाराजांसारख्या सदाचारी तरुणाला आपल्या गावातून जा म्हणावं याची आपल्या समद्यांना लाज वाटाय पाहिजे. राग्या, राम्या, पाके शेठ यात का तुम्हाला महाराजांचे आरोप सिद्ध करता येत नसतील लगेच चालू पाडायचं. आत्ता पतूर आम्ही शांत राहिलोय पण आता शांतता संपली. असल हिंमत तुमच्या तब आला. ग्रामसभेला भलतंच वळण लागलेलं बघून तात्या उभे राहिले. दोघा तिघांनी सदाला बळबळ खाली बसवलं. लोकांचा कालवा सुरू झाला होता. हात उंचावून तात्याने लोकांना शांत केलं आणि म्हणाले, हे बघा, आपण इथं भांडण तंटा करण्यासाठी एकमेकांची उनी दुनी काढण्यासाठी नाही जमलो. आत्तापर्यंतच्या चर्चेवरनं बऱ्या गोष्टी प्रकाश पडलाय. जो माणूस तुमच्या कोरभर तुकड्याला कधी निमताळा झाला नाही, ज्यानं कधी कोणाला वाईट साईड शिकवले नाही, ज्या माणसाच्या प्रेरणेनं आपण गावात श्रमदानानं रस्ते केले, तालमीची डागडुजी केली, बचत फंड चालू केला, गोकुळ अष्टमीचा सप्ताह व्यवस्थित पार पाडला, अरे ज्यानं अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी प्रयत्न केले आणि ज्यानं अवघ्या 2 महिन्यात 15-20 तरुणांना शुद्ध बोलायला शिकवलं, अशा गुणी माणसाला निरोप देण्याची आपल्याप्रमाणे माझी बी तयारी नाही. टाळ्यांचा गजरच झाला आणि तात्या पुढं म्हणाले, महाराज, गावाच्या वतीनं तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, तुम्ही या गावातनं निघून जायचा विचार स्वप्नात सुद्धा आणू नका. तुम्ही निष्कलंक आहे महाराज. आमच्यावर तुम्ही खरोखर डोंगरा एवढे उपकार करून ठेवलेत. या गावाला तुमची गरज आहे. शेवटी तुम्हाला एकच विनंती करतो, तुमच्याबद्दल लोकांच्या मनात कसली शंका राहू नये म्हणून. तुम्ही कोण, कुठले, इथं कशी आला ते एकदा सगळं मोकळ्या मनाने सांगूनच टाका तुम्ही. रामदास उभा राहिला. हात जोडून त्यांनी सर्व जनसमुदायावरनं नजर फिरवली आणि मग शांतपणे म्हणाला, माता पित्या समान वयोवृद्ध ग्रामस्थांनो आणि बंधू भगिनींनो, सांगणार नव्हतो पण तात्यासाहेबांच्या आग्रहासाठी मला माझा भूतकाळ सांगणं भाग आहे. मला माझ्या त्या काळ्याकुट्ट भूतकाळावर पडदा टाकायचा होता. सगळं विसरून जायचं होतं. म्हणूनच मी अद्याप तुम्हाला माझं नाव गाव सांगितलेलं नाही. सलग 3 वर्ष गावोगावी वणवण फिरलो आणि फिरत फिरत डोंगर गावात आलो. हा गाव आवडला. तुम्ही पण मोठ्या मनानं आश्रय दिलात. काम मिळत गेलं, मित्रमंडळी मिळाली, काळेश्वराची सेवा चाकरी करायला मिळाली म्हणून मी राहिलो. सकाळ संध्याकाळ पोटाला 2 घास मिळावेत एवढी एकच माफक इच्छा होती आणि आहे सुद्धा. मला तुमच्या वैयक्तिक हेव्या द्याव्यात रस नाही. जमेल तेवढी गावाची सेवा करायची, जमेल तशी काळेश्वराची पूजा अर्चा करायची, पोटासाठी कुणाकडे तरी राबायचं. या पलीकडे जाण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही आणि करणार सुद्धा नाही. निस्वार्थीपणे केलेल्या जनसेवेचं पुण्य फार मोठं असतं असं बालपणी वडिलांनी मनावर बिंबवलं. मी शाळा मास्तर झालो. त्यावेळी एका थोर सद्गृहस्थाचा 7-8 महिने सहवास लाभला. त्यांनी मला सत्य, अहिंसा, सदाचार, समता, बंधुता आणि परमेश्वराच्या भक्तीचे धडे दिले. मी कोणी साधू संन्यासी, बैरागी किंवा संत नाही. मी ज्या माता भगिनींच्या प्रेमाला, वडिलांच्या माया ममतेला वंचित झालो होतो ते मला तुमच्याकडून मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. पारनेरजवळ शेळकेवाडी या नावाचं माझं गाव आहे. नानांना ते माहिती आहे. त्यांना घेऊन मी एकदा शेळकेवाडीला गेलो होतो. माझं नाव रामदास पांडुरंग शेळके, जात मराठा. आई, वडील, धाकटी बहीण आणि मी अशा एकूण 4 माणसांचं माझं छोटंसं कुटुंब होतं. वडील वडिलोपार्जित 3.5 एकर जमिनीत राबत होते. आई बहीण त्यांना मदत करत होती आणि मी शाळा मास्तरकी करत होतो. लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी मिळणाऱ्या पगारातनं पैसा साठवत होतो.
सुखाची समाधानाची कमतरता नव्हती, पण 3.5 वर्षांपूर्वी अवघ्या 3 महिन्यात तिघांनाही 3 वाटांनी नियतीनं माझ्यापासून हिरावून नेलं. हे बोलताना रामदासच्या डोळ्यात पाणी तरळलं. वेदनांना आवर घालण्यासाठी तो थोडा वेळ थांबला आणि मग परत बोलायला लागला. शेळकेवाडीत एक बडा शेतकरी आहे. माझाच चुलत चुलता लागतो. त्याच्या बागायतीलगत माझी अर्धा एकर जमीन होती. त्याच्या डोळ्यात ती सलत होती. सतत काही ना काही कुरापती काढायचा. आम्ही त्याला जमीन नाकारली तेव्हा तो बिथरला. गड्याला उभ्या पिकात जनावरं घालायला सांगितली. वडिलांना ही गोष्ट समजताच ते शेताकडे पळत गेले. थोडी बाचाबाची झाली. त्या गड्यानं एका काठीत वडिलांना आडवं केलं, पाणीसुद्धा मागू दिलं नाही. 1 महिन्याची रजा संपल्यावर मी काळजावर दगड ठेवून नोकरीच्या गावी गेलो. मध्यंतरी फक्त 10-12 दिवस गेले. नियतीनं दुसरा डाव साधला. माझी शोभाताई शेळण्या गोळा करायला गेली असताना शेळकेवाडीतल्या एका मातब्बर माणसाच्या मवाली पोरानं तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केला. तिने आपली कलंकित काया आईला सुद्धा दाखवली नाही. वाडी बाहेरच्या एका विहिरीत उडी टाकून तिने आत्मसमर्पण केलं. हा आघात आईला पचवता आला नाही. अवघ्या महिनाभरात हाय खाऊन तिनेही या जगाचा निरोप घेतला आणि राहता राहिलो तो फक्त मी. रामदासला पुढे बोलता आलं नाही. तो मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. कुणीतरी धावत जाऊन पाण्याचा तांब्या आणला होता. श्रोते हो, हा होता प्रारब्ध या पोपटराव भसे लिखित कादंबरीचा 12वा भाग. 13वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.